तुझ्या आयुष्यामध्ये तुझ्या आम्ही वेगवेगळ्या छटा आता ऐकतोय आणि खूप मस्त आणि खूप वेगळ्याच आम्हाला काय म्हणतो ना प्रेरणा देणारे आहेत. अशामध्ये आयुष्यामध्ये प्रेम पण खूप महत्वाचं असतं. तुझा प्रेमावर विश्वास आहे का? असं आता मला तुला विचारायचंय. मी आता काय करू? विश्वास ठेवू का नको ठेवू? कारण मला ते लपवून ठेवायला आवडत नाही किंवा हं. मी नाहीच म्हणजे मी काय नावं नाही सांगणार किंवा हां. हे नाही करणार. पण 16-17 वर्षाचे असताना एक प्रेम, मग तेव्हाचं ते प्रेम, हं. मग ते ब्रेकअप, त्यानंतर मग आपण जरा 20-22 वर्षाचे असतात तेव्हाचं प्रेम, मग त्यानंतर मग हे असं 3 जण माझ्या आयुष्यात येऊन गेले. पण मला ना त्यावेळेला राग होता त्या तिघांबद्दल. पण मी हं. खरोखर सांगते, जेव्हा आता माझं ट्रान्सफॉर्मेशन झालंय ना, मला ना आदर वाटायला लागला त्यांच्याबद्दल, की अगं एक प्रॅक्टिकली ना, त्यावेळेला मी काय दिसत होते किंवा माझ्या घरची परिस्थिती खूप आहे, हं. म्हणून कोणीतरी माझ्या प्रेमात पडलंय किंवा इंडस्ट्रीमध्ये माझं काहीतरी स्टेटस आहे, म्हणून कोणीतरी माझ्या प्रेमात पडलंय. असं नव्हतं. ते फक्त माणूस म्हणून माझ्या प्रेमात पडले होते. खरंय. उलटा माझा आदर वाढलाय त्यांच्याबद्दलचा. आधी मला राग होता, की अरे मला कसं नाही हे अहो, केलं? असं कसं हां. सोडून राग येतोच ना, की साहजिक आहे. ते स्वतःहूनच आले आणि ते स्वतःहूनच गेले. माहीत नाही. कदाचित ते काहीतरी शिकवायला आले असतील किंवा खरी गोष्ट आहे. काहीतरी माहीत नाही. असेल काहीतरी कनेक्शन असेल किंवा काय. पण मला प्रचंड त्यांच्याबद्दल आदर आहे. आणि ह्या 3 जणांमुळे ना आता मी तुला खरं सांगू का? ते प्रेम होतं, काय होतं हे मला माहीत नाही. हं, अट्रॅक्शन होतं हं, किंवा काय होतं हे मला माहीत नाही. मैत्री हं, होती किंवा घट्ट मैत्री असते किंवा ते हं. आपल्याला कधीतरी प्रेम वाटून जातं ते हो. होतं. पण त्या तिघा जणांमुळे ना मला आता आयुष्यात खरं प्रेम झालंय. जे मी 13 वर्षापासून एका व्यक्तीच्या प्रेमात आहे आणि माझी काही अपेक्षा नाही, की ती व्यक्ती माझ्या आयुष्यात यावी. ओह! त्या वॉव! तिघांमुळे झालंय ना. आज जर मी हे सुद्धा खूप मोठं आहे मला असं वाटतं. मला इच्छा माझी अशी इच्छा नाही किंवा मी स्वामींकडे कधी मागतही नाही, की त्या फळ व्यक्तीने दे. मला हो म्हटलं पाहिजे किंवा ती व्यक्ती माझ्या आयुष्यात आली पाहिजे. मी आता इतकी प्रॅक्टिकल झाली आहे ना त्या बाबतीत, जर माझ्या नशिबात असेल ती हं. व्यक्ती तर ती येणारच आहे. मी आणि मी त्या खरंय. व्यक्तीला पण आहे ना, फक्त सांगितलंय आणि सांगायच्या आधी पण मी हे सांगितलं, की हे मी एकदाच सांगणार, ह्याच्या पुढे नाही पुन्हा तो विषय कधीच निघणार नाही हं. किंवा माझी काही जबरदस्ती पण नाही आणि मला माहिती आहे प्रॅक्टिकली काय आहे. मला माहिती आहे हे होणार नाहीये. पण मला वाटतं, की मी तुम्हाला सांगितलं पाहिजे आणि मी त्या व्यक्तीला सांगितलंय. तथास्तु. अरे व्हाव्या त्या गोष्टी. नाही असं नाहीये. मी खरोखर असं मी जर स्वामींकडे बाकीचं काही मी तुला सांगू का, मी करिअरच्या बाबतीत आणि अ, प्रेमाच्या बाबतीत. प्रेमाच्या बाबतीत आणि परिस्थितीच्या बाबतीत ना स्वामींना कधीच मागितलं नाहीये. मला असं वाटतं ना, की ते तुमच्या नशिबात असतं तेच होतं. खरंय. त्याच्या व्यतिरिक्त काही होऊ आणि स्वामी ना मला ते आधी मी पण हे केलेले आहेत नवस आणि हे ते वगैरे. पण तुमच्या नशिबातच नसेल, तर तो काय करणार काय आहे तो करेल? देव हो. तिथे? आणि परत आपण त्या देवालाच परत चुकीचं म्हणतो. आता खरंय. मी जर म्हटलं, की मला ऑडीच पाहिजेच. मला ऑडी घ्यायची आहे. अहो, नशिबात डिझायर आहे. मी डिझायर घेतली. हे असतं. त्याच्यामुळे मी फार व्हेरी काही ट्रू. अपेक्षा खरंय, ठेवत नाही खरंय. कुठलीच. खूप मज्जा येते. म्हणजे असं वाटतंय ना, या चर्चा थांबायलाच नाही पाहिजेत. ताई अगदी म्हणजे तुला आता वेगळी तुझी एक सुरुवात आहे. आता तुझं नाटक आहे हो, आणि त्यातूनही एक वेगळ्या भूमिकेतून तू आम्हाला हो. दिसणार आहे. तसंच येत्या काळामध्ये आरती सोळंकी नव्या काही रूपामध्ये, नवे काही प्लॅन्स आरती सोळंकीचे आहेत का? हो, माझे ना वेगळे प्लॅन्स आहेत. म्हणजे हं. अभिनेत्री म्हणून खरं तर नाही आहेत ते. म्हणजे हं. मी कलेद्वारेच ते करणार आहे. हं, हं. कारण माझा प्लॅटफॉर्म तो आहे. तो आहे. म्हणजे बरोबर जसं आहे. माझी ही कळकळ आहे ना, की किंवा तळमळ आहे, हं. की लोकांपर्यंत मला हे पोहोचवायचं की तुम्हाला डायटिशियन, सर्जरी आणि ह्याची गरज नाहीये. तुम्ही जर फक्त घरचं खाल्लत, हं. तरी तुम्ही बारीक होणार आहात किंवा तुम्ही फिट होणार आहात आणि फक्त बारीक होणं महत्वाचं नसतं गं. तुम्ही आतून पण आतून तेवढे किती स्ट्राँग फिट असले आहात. पाहिजेत. बरोबर आहे. तुम्ही गूळ पण खाल्ला पाहिजे, तुम्ही पुरणपोळी पण खाल्ली पाहिजे, तुम्ही सगळंच खाल्लं पाहिजे. पचवून व्यवस्थित उभं राहता आलं पाहिजे. हां, मला असं वाटतं आपले जे पूर्वज होते ना, ते त्यांचं जे राहणीमान होतं ना, तेच करेक्ट आहे. ते जसे खात होते ना, आपण त्यांना फॉलो केलं पाहिजे. जेव्हापासून हे चीज वगैरे आलंय ना, तिथे सगळं गंडलंय. मी ते बंद केलं पहिलं. हं. मी गोड खाते. मी गोड का नको खाऊ? आपल्या जे काही हो. नवरस काय नव म्हणतात ते काय हां. म्हणतात ते? चवी वेगवेगळ्या आहेत. चवी असतात. त्याच्यामध्ये गोडाला तर तुरट आहे, महत्त्व गोड आहे. आहे, हो, आंबट आहे, तिखट हो. आहे. ते सगळं गेलं पाहिजे. हं. असं नाही मला सांग ना, एक साधी गोष्ट आहे. जर मी माझ्या शरीराला मी साखर बंद केली समजा, मी पूर्णपणे साखर बंद केली. एक 6 महिन्यानंतर अगर समजा चुकून मी साखर खाल्ली ना, तर मला शुगर बिगर होईल. हो, बरोबर आहे.
लहान मुलांना आपण सगळं देतो खायला, त्याला बरं कधी बीपी बीपी होत नाही. बरोबर. साधी गोष्ट आहे ना. त्याला का होत Right. नाहीये? तर हे मानसिक पण असतात काही खरी गोष्टी, गोष्ट. आजार. मानसिक असतात. हा, तर त्यासाठी ना मला ना असं काहीतरी करायचंय ना, ज्याच्यासाठी हा. मी खूप प्रयत्न करते आणि मला माहितीये ते राहिलंय फक्त पैसे अभावीच राहिलंय. कारण मला ते खूप छान पद्धतीने करायचंय म्हणून मी तो वेळ घेते, मी पैसे खरंय, जमवते. खरंय. पण मला माहितीये की जर ते व्यवस्थित झालं स्वामी कृपेने ना, तर म्हणजे माझ्यासाठी तर ते खूपच चांगलं असेल, की आधीची आरती सोळंकी आणि ते तशा रूपात मी येणं. हम्म. आणि जर जर माझा जर्नी जर लोकांनी माझ्यासारखे जे हम्म. आहेत, त्यांनी जर माझा जर्नी जर फॉलो केला, हम्म. काही फॉलो करायची गरज नाही आरती हम्म. सोळंकीला. हम्म. हम्म. ती काही डाएट वगैरे देणार नाही तुम्हाला. ती फक्त हम्म. एवढंच सांगणार, तुम्ही रात्रीचं जेवण बंद करा, 2दा खा, घरचं खा आणि पोट भरून खा. हा. मी एकच भाकरी खाईन, मी दीडच भाकरी खाईन, अर्धी भाकरी खाईन, तसंही नाही. पोट भरून खायचं आणि फक्त चाला, जिम करा, व्यायाम करा, काही करा, कुस्ती खेळा, धावा, काही करा, पळा. पण तुम्ही एवढं करून पण होणार आहेत आणि जर ते आलं, जर माझ्या डोक्यात जे आहे, जर ते समोर आलं आणि ते जर यशस्वी झालं ना, मी तुला सांगते, हम्म. की इन्स्पिरेशन तर आत्ताही लोकं मला म्हणतात, की आई माझेच मित्रमंडळी आहेत, जे हो. त्यांच्यासमोर मी इन्स्पिरेशन, त्यांनी मला बघून 15 ते 20 किलो वजन कमी केलंय. हो, बर. असे आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं, की ते ना मी एक सेट करेन हम्म. ती गोष्ट. खरी गोष्ट आणि आहे. ती बघून ना बऱ्याच लोकांनी मला असं वाटतं, की ह्या सोप्या गोष्टी फॉलो केल्या ना, लोकं हेल्दी होतील खरी आणि गोष्ट त्यासाठी आहे. माझा प्रयत्न आणि आहे.